नमस्कार, पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत। मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी सांबरे। आज आपण महात्मा फुले वाडा या जागेला आपण आलेलो आहे। महात्मा फुले वाड्यामध्ये इथे आल्यानंतर आपल्याला साक्षात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचं दर्शन झालेलं आहे। तरी त्यानिमित्त पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपलं माईचं आणि ज्योतिबांचं आपलं स्वागत आहे। आपण या समाजासाठी जे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी जे कार्य केले त्याविषयी आपण या समाजाला आपल्यातर्फे काय आपण उद्देशून सांगतात ही माहिती आहे। पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत। 199व्या जयंती निमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, जय ज्योती जय क्रांती। मी राखी रस्कर, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची वारसदार या अर्थी रक्ताने नसले तरी मी त्यांच्या विचारांचे वारसदार आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या मृत्यूपत्रात दिलं आहे की जो माझं कार्य करेल तो माझा वारसदार असेल। मी 365 दिवस 24 तास काम करते। मी शिक्षिका आहे आणि पुणे महानगरपालिकेतल्या शाळांमध्ये शिकवते, तळागाळातल्या मुलांना शिकवते आणि सावित्रीबाई फुलेंचा ज्ञानाचा वारसा मी चालवते। हे मी भाग्य समजते की हे कार्य मी करतेय आणि हे कार्य करताना मला अतिशय आनंद होतो। या ठिकाणी आज मी सावित्रीबाई फुलेंचा फक्त वेश परिधान नाही केलेला आहे, तर या सावित्रीबाई फुलेंचा वेश परिधान केला, त्याबरोबर मी अनेक त्यांची कार्य जे राहिलेले आहे ते करण्याचा प्रयत्न करते। सावित्रीबाई फुलेंनी जसं काही विद्वांसाठी हळदी कुंकू सुरू केला होता, आजही ती परंपरा सुरू आहे। आजही आम्ही ज्ञानदानाचं काम कमीत कमी दरवर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना आम्ही मोफत शैक्षणिक साहित्य वाटतो। म्हणजे म्हणून असं म्हणते की मी त्यांची वारसदार आहे आणि कृतीशील वारसदार आहे की ते कार्य मी करते, फक्त भाषण देणे नव्हे। आपण आजच्या विषयावर आलं तर आजची महिला ही स्वतंत्र झालेली आहे, तिला आरक्षण मिळाले पण तिला संरक्षण नाही मिळालेलं। यासाठी महिलांनी स्वतःचं संरक्षण स्वतःच निर्माण करायचंय, स्वतःच्या विचारातून निर्माण करायचं आहे। आणि ह्या स्वातंत्र्याचा सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला जे स्वातंत्र्य दिलं याचा स्वैराचार कुठल्याही महिलेने करू नये असं मला वाटतं। अनेक महिला आजही पोथी पुराणामध्ये गुंग आहेत, दंगा आहेत, असू द्यात तेही वाचा, पण सावित्रीबाई फुलेंचं तुम्ही जीवन पटपण वाचा की 1800च्या काळामध्ये त्यांनी किती यातना सहन केल्या आणि आम्हा महिलांना आज या ठिकाणी स्त्रियांना न्याय मिळवून दिला। जी स्त्री चहाचा कप पुरुषाला देत होती, आज ती वर्ल्ड कप जिंकते आणि याचं सर्व श्रेय माझ्या सावित्रीबाई फुलेंना जातं की त्यांनी त्यावेळेस शेणा मारायचा आणि दगडांचा मारा सहन केला आणि आज आम्हाला स्त्रियांना मुक्त केलं। चीन आणि मूलमधून मुक्त करून आज आम्ही स्त्रिया गगन झेप घेत आहोत। आणि सर्व महिला भगिनींनी सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीला आणि पुण्यतिथीला, महात्मा फुलेंच्या जयंतीला पुण्यतिथीला या वाड्यावर यावं। ही पवित्र भूमी आहे, ही चैत्यभूमी आहे। या ठिकाणी येऊन यांचे आशीर्वाद घ्यावे। हा फुलेवाडा, ही समता भूमी हे स्फूर्तीस्थान आहे। प्रत्येकाने वर्षात यावं आणि या ठिकाणी स्फूर्ती घेऊन जावं। जसं आपण मंदिरात जातो आणि आशीर्वाद घेतो तसंच आमच्या ह्या मायबापांचे सुद्धा आशीर्वाद घेण्यात फुलेवाड्यात यावं, एवढंच मी म्हणेन। जय ज्योती जय। नमस्कार, 199 जयंती निमित्त आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत आहे। आपण समाजाला काय उद्देशून सांगता? समाजाला लोक हो, मी हाच संदेश देऊ इच्छितो की जगामध्ये युद्ध ही एक निरर्थक गोष्ट आहे। जगाच्या कोपऱ्यामध्ये आत्ताच गरिबी कमी होत आलेली होती आणि त्यामध्ये युद्धामुळे खूप नुकसान होतं आणि युद्धाचं कारण तर अगदी क्षुल्लक असतं आपण जर पाहिलं तर। त्याचबरोबर शिक्षणाचं साक्षरतेचा प्रसार झाला पाहिजे असं सगळ्यांना वाटतं, परंतु शिक्षण हे सुशिक्षण झालं पाहिजे, अंधविश्वासापासून दूर असलं पाहिजे आपण, त्याचबरोबर सद्गुणी असलं पाहिजे। महात्मा फुलेंनी बळीराजांना सद्गुणाचा पुतळा असं त्यांनी विषविलं होतं। तर लोकांनी सद्गुणी व्हावं। सद्गुणी मनुष्य आपल्या आई वडिलांसाठी सद्गुणी पुत्र असतो, आपल्या पाल्यांसाठी तो सद्गुणी पिता असतो, आपल्या वस्तीमधला सद्गुणी मनुष्य असतो तो। आणि अशा प्रकारे सद्गुणी बनले पाहिजे आपण। आणि शिक्षण फक्त साक्षरता नव्हे, आपल्या परीक्षेत पास होण्यासाठी आणि डिग्री लावण्यासाठी शिक्षण नसावं, तर ते सुशिक्षण असावं आणि अंधविश्वासापासून दूर राहावं।
हा मी या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो. धन्यवाद. सावित्रीबाई फुलेंबद्दल मी एवढं म्हणेल की रंजलेल्या गांजल्यांची ती आई होती सावित्री, आई होती सावित्री, आई होती सावित्री, आई होती ज्योतिबांच्या लेखणीची, ज्योतिबांच्या लेखणीची, ज्योतिबांच्या लेखणीची ती शाई होती सावित्री, आई होती सावित्री, आई होती सावित्री, आई होती. पाहत आहोत की तांब्याभर पाणी कोणी कोणाला लवकर देत नाही. 1 लिटर 20 रुपयाला जात आहेत आणि त्या काळी तर पाण्यासाठी प्रचंड हाणामारी होत होती. आपण जिथं आपण पाहतो दलित वस्ती आहेत. आपण गंजपेठेमध्ये आलोय, लोहाईनगर मध्ये. तर इथं दलितांना सुद्धा पाण्याची सोय नव्हती त्यावेळेला. महात्मा ज्योतिबांनी त्यावेळेला सावित्रीबाईंनी एकमत करून त्यांनी ही विहिरीचं पाणी हे दलितांसाठी दिलेलं आहे. त्याविषयी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना खूप खूप अभिवादन. आणि याविषयी आपण ते 2 शब्द बोलतायत ते बोला. आम्ही सावित्रीच्या मुली, आम्ही सावित्रीच्या मुली, आम्ही कुत्रा नाही तुझी. आम्ही अभ्यास करू, आम्ही उंच भरारी घेऊ. आम्ही अभ्यास करू, आम्ही उंच भरारी घेऊ. आम्ही सावित्रीच्या मुली, आम्ही सावित्रीच्या मुली, आम्ही कुत्रा नाही तुझी. आरक्षण मिळालं महिलांना, संरक्षण मिळावं महिलांना. तर महिला इतक्या रणरागिणी आहेत की संरक्षण स्वतः आता स्वतःच करू शकतायत. सावित्रीबाई फुलेंनी सांगितलंय, शिका, पुढे वाढा आणि शक्ती निर्माण करा. आजच्या युगामध्ये पूर्वी चुली समोर वाकणाऱ्या, झुकणाऱ्या, राहणाऱ्या महिला आज वर्ल्ड कप जिंकून येत आहेत, विमान चालवत आहेत, पायलट होत आहेत. तर त्याविषयी सावित्रीबाई फुल्यांना, महात्मा ज्योतिबा फुल्यांना खूप खूप जयंतीनिमित्त शुभेच्छा. धन्यवाद.